वेगळ्या विदर्भाच्या बाबतीत संजय राऊतांनी असं म्हटलंय की आम्ही विजय वडेट्टीवारांना फार महत्त्व देत नाही. त्यांनी कितीही काही भूमिका मांडली तरी वेगळा विदर्भ होणार नाही. आता राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे सुद्धा एकत्र आलेले आहेत. त्याचं म्हणणं की काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते त्यांचं असं म्हणणं आहे की एकत्र महाराष्ट्र राहावा, विदर्भ वेगळा नसावा. नाही, मी वेगळा विदर्भाची भूमिका मांडत असताना आम्ही हा विषय हायकमांडशी चर्चा करू असंच बोललो आहे मी. आता संजय राऊत कोणाला महत्त्व देत नाही तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही तरी कुठे संजय राऊतांना महत्त्व देतो फार, आणि देण्याची गरज काय, तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे, हा आमच्या पक्षाचा विषय आहे. संजय राऊत त्यांच्या पक्षाला महत्त्व देतील, ते आम्हाला कसे महत्त्व देतील संजय राऊत, आणि मी तरी का संजय राऊतांना महत्त्व देऊ. पण ही आघाडी असेल तर, आणि त्यावेळेस आमची चर्चा होतेच. तो आघाडीचा विषय आहे, एकत्र निवडणूक लढण्याचा विषय आहे, पण एकमेकाला महत्त्व देण्याचा विषय नाही. वैचारिक आहे, त्यांचा भूमिका वेगळी आहे, माझी भूमिका वेगळी आहे. मी वेगळ्या विदर्भाची भूमिका का मांडतो आहे त्याचं मागचं मी कारण सांगितलं आहे. त्यामुळे विदर्भाला मुख्यमंत्री मिळाला म्हणजे आलबेला असं नाही. विदर्भावर आता कुठे बॅकलॉगमध्ये काय आहे विदर्भामध्ये, एकूण या मागण्यामध्ये विदर्भ कुठे आहे, 75,000 कोटीच्या मागण्यामध्ये. आणि म्हणून आणि एकीकडे समतोल विकासाच्या गोष्टी करायच्या आहेत आणि विदर्भाच्या वाट्याला काही मिळायचं नाही. तेवढं एक प्रोजेक्ट आणलं, हे आणलं, ते आणलं, कधीतरी घोषणा करायची, डवसला जाऊन घोषणा केली विदर्भात एवढी इन्व्हेस्टमेंट होईल, अजिबात दिसत नाही. तेवढं MOU साईन केलं, पण प्रत्यक्षात काही होताना दिसत नाही. आजही पोरांचं स्थलांतर सुरू आहे, नोकरीसाठी भटकणं सुरू आहे विदर्भातील पोरांचं. युवक बाहेर जात आहेत, वाटेल ते काम मिळत आहेत, तेलंगणामध्ये जाऊन काम करत आहेत. दर वर्षाला या 3-4 जिल्ह्यातील केवळ मिरची तोडायसाठी जाणारा जो मजूर आहे तो या 3-4 जिल्ह्यामधून लाखभर मजूर आंध्रामध्ये जातो, तेलंगणामध्ये जातो. काय दिवे लावलेत 11 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये. त्यामुळं त्यांना माहीत नाही आमच्या संजय भाऊ राऊतला की विदर्भाची काय व्यथा आहे ती.